नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर आज सगळेजण श्री स्वामी समर्थ। तर 2 दिवस ना मला भरपूर असं काम होतं आणि तब्येत पण माझी बरी नव्हती, तर 2 दिवस मी व्हिडिओ काय शूट केला नव्हता। तर चला म्हणलं आज भोगीची तयारी चालली माझी आणि सकाळी सकाळी ना आज पौर्णिमा आहे, तर देवपूजा वगैरे झालेलं आहे माझं। तर आजची सुरुवात ना देवापासूनच करूया। तर चला, सकाळी सकाळी अशी देवपूजा केलेली मी। तर आज आहे पौर्णिमा, तर माझा सुद्धा उपवास असतो। आणि चला आज काय फुलं काय मला भेटलेच नाहीत बरं का। चला आपली साधी सिंपल अशीच पूजा केलेली। आणि इकडं बघायचं म्हणलं ना तर भोगीची भाजी बनवायची तयारी चालू आहे। अजून रात्री काही भाजी वगैरे निवडलं मी, तर बरंच अजून काही राहिले, गाजर वगैरे चिरायचं, परत बोरं बरंच काय काय राहिले। चला मग भाजी पण शिजत घालूया। आणि ना सकाळी सकाळी ना असं छान असं उंबरट्याला ना हळदीचे लेपन वगैरे लावून घेतले आणि छान असं रांगोळी काढली, पूजा केली। तर तुळशीची सुद्धा पूजा वगैरे केली। तर चला छान असं कोवळं ऊन पडले सकाळी सकाळी आणि भरपूर अशी कामं पण पडलेले। तर चला मग सकाळ धरणं ना माझी इतकी फजिता उठली नाही बघा, भरपूर सारे धरण आणि ना नुसती बाजरी बघा, नुसती बाजरी ना सकाळ धरणं ना असे माझे फजिता उठलेले। स्वयंपाक वगैरे तर तसाच राहिलेला आहे। तर इकडं ना आम्ही छान असं आपली भाजी लावली कुकरला आणि हे बघा सगळं वाण काढले ना मी खणात घालायला। तर अजून बरंच काय काय राहिलं बघूया, सासूबाईंना विचारू, आल्यानंतर शाळेत गेलेत। आणि इकडं छान असं राळ्याचा भात टाकायचा शिजायला। तर चला अजून गिरण चालू करायचे आणि भरपूर असं काम पडलेलं आहे। तर आज ना अशी फजिता उठली ना माझी, तर काय विचारायलाच नको। आपलं एकदाच ना छान असं भोगीची भाजी बनवून झाली। तर सकाळपासून ना आज इतकी फजिता उठली, हे करायचं तर ते करायचं, ते करायचं तर हे करायचं, असं चाललं होतं माझं। तर आज सगळी भोगीची मिक्स भाजी अशी छान असं झालेली। आणि इकडं म्हणलं ना तर छान असं तीळ लावून बाजरीच्या भाकरी बनवलेत ना। आज ना मी छोट्याच भाकरी बनवलेत, तर पातळ छान असं छोट्याच भाकरी बनवलेत। आणि इकडं ना आपला राळ्याचा भात, तर सुवासिनी बायकांनी ना आवर्जून खायचा असतो राळ्याचा भात। तर असं बनवलंय मी। आणि खणसुद्धा ना, तर हे बघा खणसुद्धा पूजा करून झाली, खण पूजून सुद्धा झालेत माझे आणि सासूबाईचे। तर असे ना मी देवासाठी नैवेद्य दाखवायसाठी अशा छोट्या भाकरी बनवलेल्या तीळ लावून। आणि इकडं तर देवपूजा तर माझी सकाळी झालेली आहे। अशा प्रकारे आम्ही खण पुंजतो प्रत्येक वर्षी।